वागण्याचे नियम सांगायले महाराज। आणि हे सगळ्या माता वर्गांनी या ठिकाणच्या आपल्या मुलीला सांगायचे, इथून पुढं मुलीचे घर फोडू नका, आणि सवत असेल कोणाची निंदा करू नये, सवती सोबत भांडू नये सवत असेल तर। पार्वती परपुरुषाकडे पाहू नये आणि पाहून हसू नये, आपल्या शीलाला जपावं। पार्वती ग्रस्ताश्रमाचं मूळ ही स्त्री आहे। पतिव्रता स्त्रिया 4 प्रकारच्या आहेत पार्वती, एक उत्तम, दुसरी मध्यम, तिसरी कनिष्ठ आणि चौथी अधम। जी स्वप्नातही परपुरुषाकडे पाहत नाही ती उत्तम, जी परपुरुषाकडे शुद्ध बुद्धीनं बाप, भाऊ आणि गुरु या नात्यानं बघते ती मध्यम, जी धर्म म्हणून व्याभिचार करत नाही ती अधम, आणि जी भीतीनं व्याभिचार कर्म करते ती कनिष्ठ असणारी, निकृष्ट असणारी। हे शिवप्रिये, तू लोकमाता आहेस बर का, तू कुळवंताची लेक आहेस पार्वती, तू अखिल जगाची, विश्वेश्वराची स्वामिनी आहेस, जननी आहेस जगाची। घास पाहायला गेलं तर तुला उपदेश करण्याचा मला कोणताही अधिकार नाही, पण तू माझ्या पोटी जन्माला आलीस कन्या रूपानं, आणि म्हणून मी तुला सांगायले बर का, आणि म्हणून डोळ्यातून अश्रुधारा आल्या आमच्या मेनकेच्या महाराज। आमच्या पार्वतीच्या असणाऱ्या तोंडावरून हात फिरवलं आणि आलाई बलाई घेतली आणि आपल्या छातीला लावलं, सांगितलं पार्वती तू असणार उद्या माझ्या घरून जाणार आहेस, माझ्या द्वाराची चौकट ओलांडणार आहेस, आणि म्हणून तुझ्या हिताचा आणि कल्याणाचा मार्ग मी तुला सांगितला, जरूर लक्षात ठेव आणि त्या पद्धतीने तू वागण्याचा प्रयत्न कर बाई। डोळ्यातून अश्रू आले माझ्या मेनकेच्या। आमच्या पार्वतीने सांगितलं, काय आई काही सांगतेस बघ तू, तुला वाटतं का की माझी मुलगी आणि माझ्या सांगण्याप्रमाणे वागणार नाही? असं कधीच होणार नाही आई। आणि म्हणून हसत असणारी पार्वती आणि आपल्या महालाकडे गेली। मेनका आपल्या महालामध्ये निद्राशयन केलं। दुसरे दिवसचा सकाळ झाली आणि सकाळ झाल्याच्या नंतर आमच्या अगस्तीची पत्नी लोपामुद्रा आणि आमच्या शंकराच्या रूम मध्ये गेली नवरदेवाच्या, आणि नवरदेवाच्या रूम मध्ये जाऊन सांगितलं, ओय जटाधारी उठा, आंघोळ घालायची तुम्हाला हळदीच्या पाण्यानं, उठा। आमच्या शंकराने डोळे उघडले, पाहिलं तेवढ्यात अरुंधती आली आणि अरुंधती सांगितलं, ही तुमची वेणी तर सोडा ना, आणि आमच्या शंकराच्या जटा सोडायला सुरुवात केली। लक्ष्मी आली, हाताला धरला आणि उठून बसवलं, सांगितलं बस झालं ना, झोप ना, डोळ्याला किडा लागण ना त्या। इकडे शची आली, आमची इंद्राची पत्नी असणारी, आणि शचीने असणार त्रिशूळ पळवलं महाराज आणि सांगितलं, चला जटाधारी माझ्या माग, लवकरात लवकर उठा नाही तर मजा पाहिल मी। मनामध्ये विचार केला, ह्या स्त्रिया काही मला सुधरू देणार नाहीत बर का। आणि आमच्या शंकराला असणार बेजार करायला सुरुवात केली। अनुक्रमे 5 असणारे तांबे मांडले, हळदीयुक्त पाणी त्यामध्ये ठेवलं, आणि चौरंगावर असणारे शिव बसत असताना आणि आमचे शांडिल्य आणि शतरूपा आली आणि खालचा असणारा चौरंग ओढून घेतला। तसा अनुसया असणारी आणि प्रेमळ होती महाराज, तिने सांगितलं, एवढी चेष्टा करत असतात त्या बरं त्याची, आणि लगेच त्यांचा हात धरला आणि उभ्याला उभं आमच्या अनुसयानं ठेवलं। 6 आणि महिना आल्या
त्यांना सांगितलं बसा जटाधारी, आणि आंघोळ घालायची तुम्हाला आपटू आपटू. सर्व असणारा चेष्टेचा बाजार त्या ठिकाणी उत्पन्न झाला सज्जनो. आणि अनुक्रमे त्या ठिकाणी अभ्यंग स्नान हरिद्रायुक्त आणि घातल्याच्या नंतर त्या ठिकाणी मिष्टान्नाचं भोजन झालं. तशीच असणारी दुसऱ्या दिवशीची आणि संध्याकाळ झाली महाराज. आणि जशी दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ झाली तसं आमच्या पार्वतीला असणारं आपलं घर, आणि आता आपलं राहणार नाही, आपलं घर आपलं राहणार नाही, अशा प्रकारची असणारी अवस्था आणि पार्वतीच्या मनामध्ये उत्पन्न झाली. आणि प्रेमीमधून असणारा हुंदक यायला सुरुवात झाली. पार्वतीने विचार केला मनामध्ये की मला या आईनं असणारं 9 मास सांभाळले, आणि 9 मास सांभाळून मला स्तनपान दिलं, दूध पाजलं, बाबांनी सुद्धा माझा हट्ट आग्रह पुरवला, आईने सुद्धा माझा हट्ट पुरवला, आणि ती आई असणारी आता माझ्यापासून दूर जाणार. त्या आईचा असणारा दरवाजा आणि मी ओलांडून जाणार आहे ती कायमची असणारी परघरी. मनामध्ये विचार केला, देवा असं कोणतं असणारं धर्मशास्त्र असलं पाहिजे की मुलीला असणारं पराया घरी पाठवल्या जातं एवढं मोठं सांभाळून. डोळ्यातून अश्रू आले आणि त्या आईचा असणारं वात्सल्य आणि पदोपदीला असणारं मागं फिरवून पाहायला सुरुवात केली माझ्या पार्वतीनं. मनामध्ये विचार केला, आईला असणारं मी वाकडे तिकडे बोलत होते, आईला असलेलं काम कधी मी ऐकत नव्हते, आईवर असणारा रागाराग करून पाय आपटत होते, तर कधी कधी असणारे मी भांडे आपटीत होते, आणि अशा आईला असणारा आज मी या ठिकाणी सोडून जाणार आहे. आणि म्हणून आमची पार्वती परत आईकडे गेली, आणि आईकडे जाऊन दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आणि आईला सांगितलं, आई मी तुझी असणारी खूप अपराधी आहे बघ, खूप अपराधी, खूप अपराध केले तुझे मी. तू सांगितल्याच्या नंतर कोणतं काम ऐकलं नाही, तू सांगितल्याच्या नंतर हट्ट केला, तू सांगितल्याच्या नंतर भांडे आपटले, तुला मी माघारी बोलले आई, आता तरी असणार तू मला क्षमा कर आई, आता तरी क्षमा कर. आणि ही मुलगी असणारी उद्या असणार पराया घर जाणार आहे, आई त्या मुलीला असणारा भरभरून चांगला आशीर्वाद दे आई. आणि म्हणून आमची पार्वती आणि टाळं फोडून रडायला लागली महाराज, टाळं फोडून रडायला लागली. आमच्या मेनकेनं असणार ते दिव्य असणार कन्यारत्न, जे काळजाचा असणारा तुकडा आपल्या हृदयाला लावला आणि सांगितलं, पार्वती मी तर तुला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे, माझ्यासोबत तू कशी जरी वागलीस तरी मी तुला क्षमाच केलं बरं का बाळ. एकच कर बाळा, परी घरी गेल्याच्या नंतर मात्र हट्ट आणि आग्रह करू नकोस, राग करू नकोस आणि पाय आपटू नकोस, त्यांच्या मनासारखं वाग, एवढंच तुला मला सांगायचंय. आणि म्हणून मेनका सुद्धा त्या ठिकाणी रडायला लागली महाराज. मनामध्ये विचार केला पार्वतीनं की माझा जो काही हट्ट होता, कपडे असतील, वह्या पेन असतील, ज्या काही माझ्या श्रंगाराच्या असणाऱ्या वस्तू असतील, त्या वेळच्या कोण पुरवतं महाराज? काय अधिकार आहे तुमचा? काय अधिकार आहे? ज्यांनी जन्म दिला तुम्हाला, हाच असणारा खूप मोठा आधार तुमच्या जन्माचा महाराज. आणि त्याच तुम्ही असणाऱ्या एक वेळा लेकरं बाळ झाले की तुम्ही तुमचा स्वार्थ साधून घेता आणि आई वडिलांना सांभाळत नाही किंवा त्यांना विचारत नाही. हे दुर्भाग्य तुमचे महाराज.
पार्वती, खरोखरच तुला पतिव्रता नियमाचा धर्म सांगितलेला जो आहे तो सांभाळ. माझा भरभरून आशीर्वाद तुझ्या पाठीशी राहील बर का मुली. आणि चिंता करू नकोस, ज्या ज्या वेळेला तुला आणि वागायचं करणार नाही त्या वेळेस मला विचार. आणि म्हणून आमच्या मेनकेनं पार्वतीला असणारा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि सकाळ झाल्याच्या नंतर उदास वृत्ती आमच्या पार्वतीची झाली. महाराज मनात विचार केला, हीच ती माझ्या बापाची चौकट, हीच ती माझ्या बापाची मर्यादा, हेच तो माझ्या बापाचा धर्म आणि हीच ती माझ्या बापाची नीती शील. आणि ह्याला असणारा आज ओलांडून आपल्याला जायचंय. आणि म्हणून पुन्हा पुन्हा असणारं हृदय सक्कदित होत होतं, कंठ सक्कदित होत होता आणि डोळ्यातून मात्र अश्रुधारा माझ्या पार्वतीच्या वाहत होत्या. सज्जनो, जया आणि विजया जवळ आल्या आणि सांगितलं, पार्वती तू रडू नको ग, आम्ही कोणाला म्हणून तुला पुन्हा विचारायचं, आम्ही कोणासोबत मैत्री करायची, तू जर आज चाललीस तर. आणि म्हणून त्या जया आणि विजया सुद्धा त्या ठिकाणी रुदन करायला सज्जनो. आणि शंकराचं आणि विष्णू परमात्माचं जेवण झालं आणि सांगितलं, चला उशीर व्हायला लागलेला आहे, चला लवकरात लवकर तुमची रवानगी करायची. त्यावेळेला रवानगी म्हणल्याबरोबर आमच्या पार्वतीचा असणारा टाळू फोडला पार्वतीनं आणि आईला कडकडून मिठी मारली महाराज. आणि जशी कडकडून मिठी मारली तसा आमचा ब्रह्मदेव समोर आला आणि सांगितलं, बस हे पार्वती, बस झालं, रडू नको, उशीर व्हायला लागलाय, तुम्हाला दूर जायचंय, पुन्हा डोकं दुखन आणि सगळ्याच मुलींना जायचं असतंय. त्यावेळेस आमच्या पार्वतीने सांगितलं, ब्रह्मदेवा काय माहिती तुम्हाला आईचं असणारं वात्सल्य आणि आईचं ते प्रेम. तुमच्या देवलोकांना आईचं प्रेम कधीच कळणार नाही. ब्रह्मदेवा माँ की क्या तारीफ करो, माँ की क्या तारीफ करो, तारीफ नहीं होती है. मैं तो बस ये कहना चाहूं, माँ तो माँ होती है, ओ माँ तो माँ होती है. माँ मेरी माँ, माँ मेरी माँ, माँ मेरी माँ, माँ मेरी माँ. उठाती है तेरे अनुरूपमा भोजन करती, बच के कदम उठाती है माँ, बच के कदम उठाती है, बच के कदम उठाती है माँ, बच के कदम उठाती है. बाहर आते ही माँ तुझको, बाहर आते ही माँ तुझको सीने से लिपटाती है. रात अंधेरी जब हो जाए सुख की नींद सुलाती है माँ, सुख की नींद सुलाती है, सुख की नींद सुलाती है माँ, सुख की नींद सुलाती है. तेरा करे बिछोना सुख ले, तेरा
बिछोना सुख में खुद गीले में सो जाती है। माँ तो माँ होती है, ओ माँ तो माँ होती है। माँ मेरी माँ मेरी मेरी माँ मेरी पकड़ के तेरी माँ चलना तुझे सिखाती है। कदम फिसल जाए तो तेरा चोट उसे पहुँचाती है। माँ चोट उसे लग जाती है, चोट उसे लग जाती है, चोट उसे लग जाती है। गल गल बाजू करके मैया, गल गल बाजू करके मैया अच्छे वस्त्र पहनाती है। नजर कभी लग जाए तुझको काला टीका लगाती है। माँ काला टीका लगाती है, काला टीका लगाती है, काला टीका लगाती है। पहले तुझको दूध पिलाती, पहले तुझको दूध पिलाती खुद भूखी सो जाती है। माँ तो माँ होती है, ओ माँ तो माँ होती है। माँ मेरी माँ मेरी माँ मेरी माँ मेरी माँ क्या तारीफ करूं, माँ की क्या तारीफ करूं, तारीफ नहीं होती है। मैं तो बस ये कहना चाहूं, माँ तो माँ होती है, ओ माँ तो माँ होती है। माँ मेरी माँ मेरी माँ मेरी माँ मेरी माँ महाराज डोळ्यातून अश्रुधारा वाहिल्या माझ्या पार्वतीच्या, कडकडून मिठी मारली मेनकेला आणि सांगितलं, आई मला तू माफ कर आणि मला आशीर्वाद दे. हे ब्रह्मया, तुम्हाला काय माहित असणार आहे माझ्या आईचं असणारं प्रेम. कोणतीही गोष्ट असणारी महाराज आपल्याला वापरत नाही. दागिना असो साडी असो पहिल्यानं मुलीला देण्याचा प्रयत्न करते महाराज ती आई. कितीही असणारा मुलगा दारू पिणारा असू द्या, त्याने आईला बुटानं चपलानं मारू द्या, पण ती आई असणारी देवाला मागते, बाबा देवा
माझ्या बाबाला सुखी कर, माझ्या बाबाला सुखी कर, ती आई आहे महाराज. आणि तुम्हाला काय माहित असणार आहे म्हणून परत आमच्या मेनकेच्या असणाऱ्या कुशीला लागली पार्वती आणि टाळो फोडायला लागली. सांगितलं आई आणि मी असणारी आज पराया घर होणार आहे, तू सुद्धा सुखी राहा आणि मला सुद्धा सुखी राहण्याचा आशीर्वाद दे बरं काही. तेवढ्यात आमचे विष्णू परमात्मा आले आणि सांगितलं बस झालं पार्वती, सगळ्यात चालल्यात मुली, तुझी एकटी नाही चालली नांदायला आणि चला निघा, उशीर व्हायला लागलाय. त्यावेळेस विष्णू परमात्माला सांगितलं, हे विष्णू परमात्मा, तुम्हाला काय माहित असणार आहे आईचं असणार प्रेम. ज्यावेळेस कृष्ण अवतार झाला त्याच वेळेस तुम्ही आईला सोडून निघून गेलात. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवना आकार. माझे थोर भय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवना आधार. राहिली समाजासाठी तुझं कष्टाचा घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. तुला मातीतून चालताना तुडविले काटाचे फास. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर, तिला तिने नदीची चांदणी तू, चंद्राची बकोर, शीतल तुझी छाया मला आणि जीवनभर. तुझ्या शीतल छाये माझे जीवनभर जगेलो. आई देवाजवळ कधी तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवना आकार. आई माझी मायेचा सागर, तिला तिने जीवना आकार. त्यावेळेला आमच्या विष्णू परमात्माला असणार आणि त्या आईचे असणारे कष्ट सांगितले महाराज. तव पत्या उन्हात
रखरखता घामात माझ्यासाठी राहिलीस तू कष्टाच्या घामात. आणि त्या आईचं असणार कष्ट त्या ठिकाणी आमच्या पार्वतीनं आणि विष्णू परमात्माला सांगितले. शेवटी आमच्या विष्णू परमात्मानं सांगितलं हो हो ठीक आहे, काय हरकत नाही, आता बस करा रडणं तुमचं आणि निघा. आमच्या मेनकेनं असणार ओटी असणारी भरली महाराज, पार्वतीची निरोप ओटी ज्याला म्हणतो आम्ही, आणि ती भरली. आमच्या जया आणि विजयाने सुद्धा निरोप दिला आणि आमची पार्वती आणि शिवाला जवळ घेऊन आमच्या ब्रह्मदेवानं गाठी मारली. ओम मानस्तो केतने मान आयुष्यमानो घोषमानो अशवे शूरविशः वीरानमानो रुद्रभामितो वदहा विस्मन्तो नमसा विदेमते. ओम यवेतां ब्रह्मणो वेदां आमृतामृतापुरिः तस्मै ब्रह्माश्च ब्रह्माश्च आयुकीर्तिं प्रजाददुः. आणि त्या ठिकाणी दोघांची असणारी गाठ मारली आणि सर्व असणारे नाते संबंधित जे काही आलेले होते लग्नाला, ऋषीवर्ग, त्यांच्या पत्न्या, देवलोक, त्यांच्या स्त्रिया, पत्न्या आणि सगळ्यांनी असणारा आमच्या पार्वतीला निरोप द्यायला सुरुवात केली. महाराज सुंदर असा हा आमचा नंदी सज्ज झालेला आहे. नंदीवर असणारे शिव आरूढ झाले आणि पार्वती असणारी नंदीवर आणि शिवाच्या पुढे बसली. हर हर महादेव, हर 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 हर. आणि त्या ठिकाणी असणारं बरे आणि शंकराने असणारं सगळ्यांना निरोप मागितला. इकडं मेनकेच्या पोटामधून कवळा येत होता, रडत होती, हुंदूक सावरत नव्हता. आणि त्याच पद्धतीनं आमच्या पार्वतीनं सुद्धा आमच्या पित्याकडे पाहिलं महाराज आणि पित्याकडे पाहून परत पार्वती असणारी खाली उतरली आणि सांगितलं मला पित्याचं दर्शन घेऊ द्या. महाराज माझा तो हिमाचल असणारा कवाडाच्या आड असून कवाडाच्या आड थांबून असणाऱ्या डोळ्याला पदर लावून रडत होता. महाराज मनामध्ये विचार केला माझ्या हिमाचलानं की एवढं असणारं सुंदर रत्न माझ्या नगरीचं माझ्या पोटी जन्माला आलेलं आज माझ्या द्वाराची चौकट ओलांडून पराया घडवणार आहे. आणि त्या ठिकाणी पार्वती आली आणि सांगितलं बाबा आणि तुम्ही राहिलात आणि म्हणून जवळ आली, पाया पडली. तसं आपल्या मुलीला असणारं हृदयाला लावलं महाराज हिमाचलानं आणि रडायला सुरुवात केली. पार्वतीनं सांगितलं बाबा मला आशीर्वाद द्या, बाबा आशीर्वाद द्या. त्यावेळेस आमच्या हिमाचलानं सांगितलं मुली हे लक्षात ठेव, तुला ज्यावेळेस काय कमी पडन, ज्यावेळेस काय कमी पडन त्यावेळेस मला हाक मार, मी जीवन असेपर्यंत तुझी बरोबरी करत राहील बरं का. आणि हा तो बाप महाराज जीवामध्ये जीव असेपर्यंत आपल्या मुलीचं सौख्य बाळगणारा आणि त्याला त्यांची पुरवण करण्याचा प्रयत्न करणारा तो बाप असतो सज्जन हो. आणि तो असणारा बाप तुम्हाला तर दिलं, पण तुमच्या घरचं जर चांगल्या पद्धतीचं सुख जर त्याने ऐकलं तर त्याला 2 वर्ष असणारं आयुष्य जास्त मिळेल. आणि तुम्ही जर घरच्या काड्या जर त्याला सांगत राहिला तर तो 2 वर्षांना अगोदर म्हणा महाराज जो बाप तुम्हाला जीवनभर पुरवण करण्याची इच्छा करतोय तो बाप असतो लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या बापाची असणारी प्रॉपर्टी वाटून मागू नका. तुम्हाला विनंती या ठिकाणाहून त्या बापाची असणारी प्रॉपर्टी आणि वाटून मागण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या प्रारब्धात जे आहे ते भेटत राहील महाराज हे लक्षात ठेवा. आमच्या पार्वतीनं असणारं दर्शन केलं, पाठीवरून हात थोपटला हिमाचलानं सांगितलं मुली जर काय कमी कमी असलं तर मला सांग, लगेचच असणार तुला त्या घरी पाठवून देईल बर का. हा बाप जिवंत बर का, लक्षात ठेव पार्वती आणि चिंता करू नको. सुखानं नांद बाई, सुखानं नांद.
आणि म्हणून असणारा आशीर्वाद आमच्या हिमाचलानं दिला आणि पार्वती परत असणार नंदीवर आरूढ झाली आणि निघाली महाराज आपल्या नगरीकडं. हर हर महादेव, हर 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 हर. आणि सगळ्या देव लोकांनी आणि त्या ठिकाणी आणि जयघोष केला आणि जयघोष करून माझ्या शिव आणि पार्वतीची रवानगी केली महाराज. अनुक्रमे जिथपर्यंत माझी पार्वती जात होती तिथपर्यंत आमच्या मेनकेनं पाहिलं महाराज. डोळे भरून मुलीला असणार आणि मग असणार खाली बघून डोळे पुसून माघारी फिरले आमची मेनका महाराज. आमची पार्वती आणि तो नंदी असणारा सर्व शिवगण मंडळ असणार निघालेले रस्त्यानं खडल 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 5-10 कोस निघून गेले आणि 5-10 कोस निघून गेल्याच्या नंतर आमच्या पार्वतीने सांगितलं, ओ देवा, 5-10 कोस निघून गेले. ज्या ठिकाणी जी मुलगी मंचकावर बसते महाराज, गालिच्यावर बसते, नरम गरम असलेल्या गादीवर बसणारी मुलगी नंदीवर बसण्याचं कसं असतं हे आमच्या पार्वतीला माहित नव्हतं महाराज. आणि म्हणून काही वेळेला ते टोचत होतं आणि टोचत असणार त्यावेळेला पार्वतीनं विचारलं, देवा आपल्याला किती लांब जायचं बरं अजून. त्यावेळेस शंकरानं सांगितलं, बस हे 2-3 असणारे जे काही टेकडे आहेत, जे काही लोक अमरनाथाला गेले आजपर्यंत, त्यांना सांगू इच्छितो. कटारा, जम्मू काश्मीर मध्ये असणारा कटारा आणि त्या कटाऱ्याच्या पुढे असणार एकीकडून 18 किलोमीटर आणि एकीकडून जवळपास 22 ते 24 किलोमीटर आणि अमरनाथ आहे. आणि त्या अमरनाथाच्या पुढं 7 टेकड्या, 7 अमरनाथासारख्याच. आणि नंतर 7व्या टेकडीला माझं कैलास मान सरोवर आहे. 99% कोणी जाऊ शकत नाही, पण अपवाद म्हणून एखाद दुसरं जाऊ शकतं. बस हे 2 टेकड्या ओलांडल्या की आपलं असणारी नगरी यायला लागली बरं का पार्वती. बराचसा वेळ गेला महाराज, 15-20 किलोमीटरच्या पुढं अंतर काढलं. तरीही पण आमच्या पार्वतीला काही राहावं ना, कारण का कुठं जर जायचं असतं नवीन जागी तर रस्ता कटत नसतो महाराज. आणि आमच्या पार्वतीने सांगितलं, देवा किती लांब आहे. त्यावेळेस शंकराने सांगितलं, काय नाही, बस आला आता जवळ आलं. तिने सांगितलं, नाही महाराज तुम्ही मला घुमवायला. दूर नगरी, दूर नगरी, दूर नगरी, बड़ी 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 दूर नगरी, बड़ी दूर नगरी. कैसे आऊं शिवजी, कैसे आऊं शिवजी, तेरी कैलास नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी, दूर नगरी, बड़ी दूर नगरी. शिवजी, शिवजी,
वर मोहेला रात में तो शिवजी वर मोहेला दिन में आओ दिन में आओ देव सारी नगरी बड़ी दूर नगरी बड़ी दूर नगरी बड़ी दूर नगरी कैसे आऊं मैं शिवजी कैसे आऊं मैं शिवजी कैलाश नगरी संग आओ शिवजी शर्म मोहिला 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 सखी संग शिवजी शर्म मोहिला अकेली आओ अकेली आओ भूल जाओ जगरी बड़ी दूर नगरी बड़ी दूर नगरी बड़ी दूर कैसे आऊं मैं शिवजी कैसे आऊं मैं शिवजी तेरी करना बड़ी झटपट चालो छलकाए गगनी बड़ी दूर नगरी बड़ी दूर नगरी बड़ी दूर कैसे आऊं मैं शिवजी कैसे आऊं मैं शिवजी कैलाश सांगितलं ना धीरे धीरे चालू शिवजी कमर मोई लचके कमर मोई लचके जी कमर मोई लचके धीरे धीरे चालू शिवजी कमर मोई लचके झटपट चालू झटपट चालू छलकाए गगरी बड़ी दूर नगरी बड़ी दूर नगरी सांगितलं देवा खूप दूर नगरी भासायली बर का. आणि आता कंटाळा आला या नंदी महात्मा महाराजावर बसण्याचा.
आणि उद्विग्नता आमच्या पार्वतीची पाहिली. शंकराने लगेचच आमच्या नंदीला आज्ञा दिली, नंदी चला लवकरात लवकर नगरीमध्ये नेऊन सोडा. आणि त्याच वेळेला आमच्या नंदी महाराजानं डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तोच कैलास नगराच्या आणि द्वारासमोर नेऊन सोडला आमच्या पार्वतीला बर का. आणि तो तिथलचा असणारा जो आनंद आहे तो आनंद आमच्या पार्वतीनं उपभोगाला सुरुवात केली. सुंदर असणारी रम्यनगरी महाराज. आमच्या कपिलाधारला सुद्धा प्रत्यक्ष ते भाषे कैलासाची म्हणून सांगितलं. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. कपिला धार ऐसे स्थळ कोटे नसे, प्रत्यक्ष ते भासे कैलासाचे. तर कैलास किती सुंदर असेल महाराज, नयनरम्य असणारं ठिकाण. आणि त्या ठिकाणामध्ये आमच्या पार्वतीनं आणि आनंदानं त्या तिथं राहायला सुरुवात केली. आणि सुरुवात करत असताना इकडं आमच्या तारकासुरानं आणि सर्व जनतेला होरपळून टाकलेलं होतं, तांडव माजवलेलं होतं. देव लोकांना, स्त्री पुरुषांना, गायी जनावरांना. आणि तो आमच्या तारकासूर त्रास देत होता. सगळे भूण कड्या कपारीनं जाऊन थरथर कापून बसत होते तिथंच हे जपी तपी संन्यासी ऋषी. आणि हे आतंक माजवलेला होता आमच्या तारकासुरांनी. आणि तारकासुराचा तो आतंक पाहून देव लोकांनी आमच्या शंकराकडे गेले आणि शंकराकडे जाऊन त्याची स्तुती करायला लागली. सांगितलं, बाबा रे, हे देवा, हे देवा. पण आमच्या शंकरांना असणारे डोळे उघडले नाही. वाचवा, आम्हाला वाचवा या तारकासुराच्या आणि उन्मत्तेपासून, उन्मत्तपणापासून. त्यावेळेला हे देव लोक काही जवळ आले आणि टाळू फोडायले. शंकर काही ऐकायला तयार नाहीत, समाधी लावून बसले. त्यावेळेस देवांनी सांगितलं, मृत्युंजय तुम हो जग में महान. मृत्युंजय तुम हो जग में महान. मृत्युंजय
सजाया जटाओं में बैठी गंगा तुम्हारे माथे पे चंदा सजाया गले में पहनी स्वर्ग की माला तन पे भस्म रमाया मृत्युंजय तुम हो जग में महान मृत्युंजय तुम हो जग में महान मृत्युंजय तुम हो जग में महान शरण में आया चरण में अपनी बिठा लो विश्व शांति का पीड़ा उठाया अब तुम प्रभु संभालो मृत्युंजय तुम हो शरण में आया चरण में अपनी बिठा लो विश्व शांति का बीड़ा उठाया प्रभु तुम अब तो संभालो मृत्युंजय तुम हो जग में महान मृत्युंजय तुम हो जग में महान। आणि मग त्या ठिकाणी आमच्या विष्णू परमात्मा ब्रह्मदेव आणि सर्व देव लोकांनी माझ्या शंकराची असणारी स्तुती केली सज्जनो आणि त्यावेळेला हे मृत्युंजया तूच महान आहेस बर का आणि अभय दे आणि मागणी केली आणि ज्यावेळेला मागणी केली त्यावेळेस शंकराने असणारे डोळे उघडले आणि सांगितलं बोला ब्रह्मदेवा विष्णू परमात्मा काय बोलणं तुमचं त्यावेळेस आमच्या विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवानं सांगितलं हे देवा त्या तारकासुरानं असणार आम्हाला होरपळून टाकलेले त्राहिमाम करून सोडलेले सगळे असणारे जपी तपी संन्यासी आणि भिवून स्त्री पुरुष जनावर सुद्धा आणि आपल्याला जिकडे फुटल त्या वाटेनं पळायला लागलेले भिवून देवा आणि याचा असणारा निपात करा याचा असणारा वध करा त्यावेळेला भगवान शंकरांनी सांगितलं ठीक आहे काय हरकत नाही थोडे दिवस थांबा आणि तुमची इच्छा पूर्ण होऊन जाईल आणि त्यावेळेला विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेव निघून गेले आणि एके दिवशी माझा शिव आणि पार्वती सुख संवाद सुसंवाद करत असताना दोघच एकत्र असताना आणि देवलोक आले आणि देवलोकांनी असणारी कवाड वाजवायला सुरुवात केली हाका मारायला सुरुवात केली आणि त्याच वेळेला माझ्या शंकराचा असणारा कामभाग वीर्यपात झाला आणि जसा वीर्यपात झाला
तसं तारकन शंकर उठले आणि देव लोकांना बोलायला सुरुवात केली. आमच्या पार्वतीची तळपायाच्या मस्तकाला गेली आणि तळपायाच्या मस्तकाला जाऊन माझ्या पार्वतीनं असताना कडकडीत शाप देव लोकांना दिला. सांगितलं, हे देव लोकांनो, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. चांडाळांनो, ज्या ठिकाणी मला गर्भप्राप्त होणार होता त्यावेळेला तुम्ही येऊन अडसर निर्माण केला. जा, वंद्या होता तुम्हाला सुद्धा लेकरू बाळ होणार नाही. आणि आमच्या पार्वतीनं देव लोकांना शाप दिला. आणि त्याच वेळेला आमच्या शंकरापासून उत्पन्न झालेल्या अग्नीनं तो असणारा कामभाग ग्रहण केला आपल्या पोटामध्ये. आणि ग्रहण केल्याबरोबर त्या अग्निदेवतेला त्रास व्हायला लागला. महाराज, अग्निदेवतेला त्रास व्हायला, बडबड करायला. कारण का, गर्भवासाचं जे काही दुःख आहे ते स्त्रीच जाणे. जी माता आहे बनलेली ती असणारी त्या गर्भवासाचं दुःख जाणते. महाराज, तद्वत त्या न्यायानं आमच्या आणि अग्निदेवतेनं पोटामध्ये असणारा तो गर्भ घेतला आणि भरभर करायला लागला. पोटामध्ये काय करावं काय नाही हे सुचायला तयार नाही. शेवटी त्यांनी पृथ्वीकडे शरण गेला. सांगितलं, हे पृथ्वी माते, आणि हा जो गर्भ आहे तो तू सांभाळ, मला त्रास व्हायला लागलाय. तिने सांगितलं, बाबा रे, माझ्यामध्ये सामर्थ्य नाही, माझ्यामध्ये सामर्थ्य नाही. त्यावेळेस आणि सागर देवतेकडे गेला. सागराला विचारलं, हे सागरा, तू तर अथांग आहेस, सखोल आहेस, आणि तू तरी घे. पण सागरानं सुद्धा सांगितलं, बाबा रे, ते माझ्यामध्ये सुद्धा सामर्थ्य नाही. आणि मग आमचा अग्नी हा असणारा व्याकुळ व्हायला लागलाय, कासावीस व्हायला लागलाय. तेवढ्यात आकाशवाणी झाली सज्जन हो. आणि आकाशवाणी झाली, हे अग्निदेवता, आणि आता माघ महिना चालू व्हायला लागलाय. येत्या आणि 26 तारखेला असणारी माघ शिवरात्री आहे, महाशिवरात्री आहे. आणि हे अग्निदेवता या प्रयागराजाच्या ठिकाणी आणि सगळ्या स्त्रिया असणाऱ्या आंघोळीला येतील. आणि आंघोळीला आल्याच्या नंतर त्या थंडीनं कुडकुडतील आणि कुडकुडल्याच्या नंतर अग्नी असणारा निर्माण करतील. त्यावेळेला ती संधी पाहून तू त्यांच्या योनी रंध्रामधून त्यांच्या गर्भपिशवीमध्ये हा गर्भ साठव. आणि म्हणून आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणी झाल्याच्या नंतर अग्निदेवतेनं असणारा तो गर्भ तिथपर्यंत सहन केला. आणि अनुक्रमे महाशिवरात्रीच्या दिवशी, थंडीच्या दिवसामध्ये, आणि ह्या कृतिका ज्या ऋषीपत्न्या आहेत त्या स्नानाला आल्या. आणि स्नानाला आल्या त्याच्यामध्ये अरुंधती सुद्धा होती. त्याच्यामध्ये अरुंधती सुद्धा होती. त्यावेळेस अरुंधतीनं पुढचं भविष्य जाणलं आणि पुढचं भविष्य जाणून सांगितलं, हे स्त्रियांनो ऐका, तुम्हाला कितीही थंडी वाजली तर अग्नी असणारा पेटू नका, जाळ करू नका. काय करू नका? जाळ करू नका. जाळ काय होईल? जाळ होईल, जाळ. अग्नी पेटू नका. आमच्या अरुंधतीनं पुढचं भविष्य सांगितलं. पण काय सांगा महाराज, ऐकण्यात कोणाचं लक्षच नसतं. कोणी झोपतं तर कोणी मी येऊ का म्हणतो, इकडं येऊ का. आणि काही जण बोलत असतात. पण लक्षात ठेवा सज्जनो, कथेमध्ये कीर्तनामध्ये जर कोणी बोललं तर बेंडकीच्या जन्माला जातं. आणि जे झोपतं, धर्मशास्त्र सांगतं बरं का, जे झोपतं ते आजगराच्या जन्माला जातं. नमः पार्वतीपते शिव हर 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 महादेव. आणि त्या ठिकाणी आमच्या ह्या अरुंधतीने सांगितलं की बाबा रे, कोणीही जाळ करू नका, जाळ होईल. कोणी अग्नी पेटू नका. पण काही स्त्रियांनी ऐकलं नाही.
थंडीनं कुडकुडत एवढ्या होत्या महाराज की अग्नी पेटवला आणि अग्नी पेटवून शेक घ्यायला सुरुवात केली. त्या थंडीमध्ये तीच असणारी संधी माझ्या अग्नीनं पाहिली आणि त्यांच्या गर्भामध्ये गर्भकुशीमध्ये गर्भ 6 जणीच्या आणि टाकून दिला आणि नंतर तो अग्नी लोप पावला. काही वेळ असणाऱ्या त्या स्त्रिया 6 जणी आणि शेक घेत बसल्या आणि शेक घेऊन 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 नंतर उठल्या. जशा उठल्या तसं त्यांना त्यांचं पोट जड लागलं आणि जसं त्यांचं पोट जड लागलं तसं रडायला लागल्या त्या आणि सांगितलं की बाबा रे, आता हे जर आमच्या पतीला कळलं तर आमच्या कुळाला तर कलंक लागेलच लागेल. पण पती माझा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही किंवा माझी हकालपट्टी केल्याशिवाय राहणार नाही. हे देवा, हे कोणतं पाप आहे आमचं? आणि म्हणून त्या असणाऱ्या स्त्रिया त्या ठिकाणी रडायला लागल्या. त्याच वेळेस असणारा आकाशवाणी झाली आणि सांगितलं, हे स्त्रियांनो चिंता करू नका, स्त्रियांनो चिंता करू नका आणि तुम्ही अशाच उठा आणि ह्या गंगेमध्ये असणार स्नान करा. गर्भ त्याच्यामध्ये टाकून द्या, गंगेमध्ये या आणि शुचिरभूत स्नान करा. डोक्यावरून पाणी घेऊन तुम्हाला कोणताच असणारा डाग आणि कलंक राहणार नाही. आकाशवाणी झाल्याबरोबर त्या 6 स्त्रियांनी ऐकलं महाराज आणि 6 स्त्रियांनी ऐकून त्या पद्धतीनं तो गर्भ असणारा गंगेमध्ये टाकला आणि आपण डोक्यावरून पाणी घेऊन शुचिरभूत झाल्या. अनुक्रमे 6 जणीच्या पोटातून गर्भ बाहेर आला. म्हणून त्या ठिकाणी 6 मुंडके 12 हात आणि 6 जणींच्या गर्भाचं एक रूपता एक शरीर उत्पन्न झालं आणि तो बाळ त्या ठिकाणी जन्माला आला. कार्तिक भगवान की जय, कार्तिक भगवान की जय, कार्तिक भगवान की जय, हर हर. आणि त्या ठिकाणी असणार 6 कृतिकांच्या पासून कृतिका नक्षत्रावर कार्तिक महिन्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्र कार्तिकी पौर्णिमा आणि त्या दिवशी माझा हा षडानन 6 मुखाचा पुत्र शंकराचा आणि जन्माला आला महाराज. कृतिका नक्षत्रावर आणि कार्तिक महिन्यामध्ये जन्माला आला म्हणून त्याचं नाव कार्तिक ठेवलं गेलं. आणि 6 मुख असल्यामुळं त्याला षडानन म्हटलं गेलं किंवा स्कंद म्हटलं गेलं. आणि शंकराचा मुलगा असल्यामुळं त्याला शिवकुमार म्हटलं गेलं. 24 आमच्या कार्तिकाचे नाव आहेत. आणि सज्जनो, ज्यांना काही स्मृती कमी असेल, ज्यांना काही स्मृती कमी असेल, ज्यांना आठवण राहत नसेल, ज्यांना स्मरणशक्ती कमी असेल, वाचलेलं ऐकलेलं लक्षात राहत नसेल परीक्षेला, त्या लोकांनी प्रज्ञावर्धन नावाचं स्तोत्र, प्रज्ञावर्धन माझ्या कार्तिकाचं, आणि त्या 24 असणारे नाव माझ्या कार्तिकाचे त्याच्यामध्ये, आणि ते दररोज घेण्याचा प्रयत्न करा. निश्चिततेनं तुम्हाला स्मृती जागृत होते आणि स्मरणशक्ती वाढते महाराज. प्रज्ञावर्धन स्तोत्र. आणि कोणाकडे जर नसलं तर मग मी पाठवेल तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे. आणि प्रज्ञावर्धन स्तोत्राचा एवढा फायदा महाराज की स्मरणशक्ती असणारी तल्लख होऊन जाते आणि तेजस्वी होतं, ज्ञान प्रगट होतं. आणि असा असणारा कार्तिक जन्माला आल्याच्या नंतर त्या 6 कृतिकांना आनंद झाला. 6ही कृतिकांनी दुग्धपान करायला लावलं त्या बाळाला. आणि मग तो असणारा बाळ थोडा मोठा झाला, चालायला लागला. आणि चालत असताना त्यांनी आमच्या कैलास शिखराचा रस्ता धरला. कैलास शिखराचा रस्ता धरत असताना
विश्वामित्र आला तिथं आणि त्या विश्वामित्रानं सांगितलं महाराज आणि आम्हाला गुरुमंत्र द्या. त्यावेळेस कार्तिकानं सांगितलं बाबा रे तुम्ही गादीसूत आहात आणि चला माझ्यासोबत चला गुरुमंत्र मिळून जाईल. आणि मग दोघ जण कैलास पर्वताकडे निघाले आणि कैलास पर्वताकडे जात असताना आमच्या इंद्रानं बरेचसे काही शस्त्र अस्त्र माझ्या कार्तिकावर टाकले. कार्तिकानं त्याचा असणारा बिमोड केला. वज्रास्त्र सुद्धा इंद्रानं टाकलं पण कार्तिकावर काहीच परिणाम झाला नाही. शेवटी माझा कार्तिक भगवान शिवाजवळ गेला आणि भगवान शंकराला अत्यंत आनंद झाला. जसा कार्तिक पळत आला तसा दोन्ही खुब्यामध्ये असणारं धरलं उचललं आणि चुंबनांचा वर्षाव करायला सुरुवात केली माझ्या शिवानं त्या बाळावर. आणि जसं शंकराने आमच्या शिवकुमाराला घेतलं कार्तिकाला घेतलं तसं पार्वती तिकडून पळत आली. आणि पळत आल्याच्या नंतर सांगितलं स्वामी हे महाराज हे धनी हे शिवा आणि तो बाळ माझ्याकडे द्या माझ्याकडे द्या. आणि त्यावेळेला भगवान शिवानी तो बाळ दिला. चेहऱ्यावरून असणारी आलाई बालाई घेतली चुंबनांचा वर्षाव केला. जसा चुंबनांचा वर्षाव केला तसं माझ्या पार्वतीच्या स्तनातून दुधाच्या धारा लागल्या सज्जनो. आणि माझ्या कार्तिकाला असणारं दुग्धपान करायला लावलं. उष्णोदकानं स्नान घातलं आणि शिवकुमार असणारा कैलासामध्ये राहायला सुरुवात झाली. अनुक्रमे शिव पार्वती संवाद प्रत्येक ग्रंथाचा संवाद हा शिव पार्वती संवाद आहे महाराज. रामायण सुद्धा कोणी कोणाला पहिल्यानं सांगितलं कोणी कोणाला सांगितलं पहिल्यानं हर पार्वती संवादे ईश्वर पार्वती संवादे. शंकराने पार्वतीला सांगितलं तेच असणार काक भुसुंडी नावाच्या ऋषींनी रामायण ऐकलं शंकराने पार्वतीला सांगताना. कावळ्यासारखा ऋषी होता काक भुसुंडी. तोंड कावळ्याचं होतं कावळ्याचं. आणि त्याच काक भुसुंडीनं नारदाला सांगितलं. नारदानं पुढे वाल्मिकाला आणि वाल्मिकाने रामायण लिहिलं. जे काही भागवत आहे ते वटेश्वर नावाच्या शिवलिंगाजवळ हरिद्वार मध्ये वटकेश्वर नावाचं शिवलिंग आहे आणि तिथं वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडाखाली भगवान शिवानी पार्वतीला भागवत नावाचा ग्रंथ सांगितला. आणि अशा बऱ्याचशा असणारे जे काही ग्रंथ आहेत ते शिवाच्या मुखातूनच निघालेले आहेत महाराज पुढे. आणि म्हणून शंकराकडून ज्ञान मिळायचं पार्वतीला सांगायचे आणि त्या ज्ञानाचा आनंद असणारा माझ्या कार्तिकाला मिळायचा महाराज. शिव पार्वतीच्या नंतर ज्ञानी जर म्हटलं तर माझा कार्तिक तिसरा आणि नंतर मग आमचा चौथा विष्णू परमात्मा. आणि अशा पद्धतीनं दररोज ज्ञान मिळायचं. एके दिवशी देव लोक आले आणि सांगितलं देवा आता तरी आमचं असणारं संकट काढून टाका. शंकराने आज्ञा देणी सेनापती बनवलं आमच्या कार्तिकाला आणि कार्तिक निघाला युद्धासाठी तारकासुरासोबत युद्ध करायला. आणि जसं तारकासुरासोबत युद्ध चालू झालं घनघोर आणि घनघोर युद्ध सुरू असताना विजांचा कडकडाट एका ठिकाणी व्हायला लागलाय आणि विजांचा कडकडाट व्हायला लागलाय. हालदार चोपदार असणारे एकमेकासोबत खन 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 युद्ध कराले. ढाली तलवारी असणाऱ्या छन छन वाजायला लागल्यात. गदेचा प्रहार हुमण्या केवड्या आणि द्यायला सुरुवात केली. लाथांचा वर्षा व्हायला लागला. एकीकडं तुनिरातून असणारा बाण निघायला जुई 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 करत एकमेकावर बाणांचे वर्षा व्हायले. कोणाचा हात तुट कोणाचा पाय तुट कोणाचं मुंडकं तुट. रक्ताचा असणारा सडा होऊन रक्ताच्या नद्या वाहल्या सज्जन हो. आणि अशामध्ये आमच्या शिवकुमारांनी शेवटचं असणार पाशुपत नावाचं अस्त्र आपल्या धनुष्याला बाण लावला आणि पाशुपत नावाचं अस्त्र लावलं.
तो बाण असणारा झुंझुं करत निघाला आणि झुंझुं करत निघून माझा तारकासुराचा असणारा मुंडक उडवलं. तो बाण घेऊन निघाला आणि ठाम करमुक्त जमिनीवर आदळलं. जसं तारकासुराचं मुंडकं असणारं आदळलं तसं ते मुंडक्यापासून असणारं जे कलेवर होतं बिना मुंडक्याचं शरीर ते थरथर 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 कापलं आणि खाली धाडकन पडलं आणि थरथर थरथर कापायला लागलं. जसं पालीची असणारी तुटलेली शेपटी किंवा सापाची असणारी तुटलेली शेपटी थरथर उडावी थरथर उडावी. आणि तारकासूर त्या ठिकाणी मरण पावला. इकडे जयघोष झाला. हर 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 कार्तिक भगवान की जय. आणि कार्तिकावर असणार सर्व देव लोकांनी पुष्पांचा वर्षाव केला. अनुक्रमे आनंदानं असणार शिवगण मंडळ आणि त्या ठिकाणी नाचायला लागलं. आणि तुतार्या तर वाजाच नाही वाजायच्या पण त्या ठिकाणी शंख वाजला नाद ऐकिला. शंख वाजला नाद ऐकिला. शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा रमला. शंख वाजला नाद ऐकिला. शंख वाजला नाद ऐकिला. शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा रमला. शिवनामाच्या छंदामध्ये आत्मा रमला.
आणि अशा पद्धतीनं आमच्या कार्तिक स्वामीवर आणि सगळा पुष्पांचा वर्षाव केला, गुलाल उधळला आणि फुलं उधळले, जयघोष केला, आनंद मानला आणि आमचा कार्तिक असणारा ताठ मानेनं आनंदानं तारकासुरावर विजय मिळवून आणि शिवाकडे गेला. जसं शिवानं उचललं आणि चुंबनांचा वर्षाव केला, पाठ थोपटली आणि आमच्या गणाध्यक्ष पद आमच्या कार्तिकाला दिलं. तिथून सगळ्यांच्या तोंडामध्ये शिवकुमार 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 राहायचं महाराज. आणि सगळेजण आले की ए शिवकुमार कुठे गेला, शिवकुमार कुठे गेला. आणि मग एके दिवशी आमच्या जया आणि विजयानं ऐकलं महाराज आणि सांगितलं, काय ग पार्वती, हे काही मला तुमच्या नगरीचं काय आम्हाला बरोबर वाटत नाही बघ. त्यावेळेला आमच्या पार्वतीने विचारलं, काय म्हणतेस ग जया, कधी ऐका शिवकुमार शिवकुमार शिवकुमार, तो का पार्वतीचा कुमार नाही का, तुझा मुलगा नाही, तो शंकराचाच मुलगा आहे का. विजया आली आणि सांगितलं, हो मला सुद्धा तेच वाटतं बघ पार्वती, सारखे लोक सगळेजण असणारे शिवकुमार शिवकुमार म्हणतात आणि तुझा हा खरं पाहायला गेला तर अपमान आहे बरं का. तिने सांगितलं, कोण अपमान, कशाचा अपमान, काय वेड्यात बरं तुम्ही. जया आणि विजया, अगं त्यांनी जरी शिवकुमार म्हटलं तरी तो माझा कुमार आहे आणि शंकराचाही आहेच की. त्याच्यामध्ये वाईट वाटून घ्यायचं काय काम आहे आणि मनाला लागून घ्यायचं काय काम आहे. असं वेड्यावानी का करताय. पार्वती हसली आमची आणि त्यांना उत्तर दिलं महाराज. आणि उत्तर दिल्याच्या नंतर मात्र
काही दिवस निघून गेले आणि काही दिवस निघून गेल्यावर आमच्या पार्वतीनं एके दिवशी खरंच एकटी असताना मनामध्ये विचार आला. कारण का एकटं मन हे विकल्पाचं कारण असतं. एकटं मन हे विकल्पाचं कारण म्हणतात. असंच आभाळ आलेलं होतं. उष्णतेनं ऊन कडाडलेलं होतं आणि उष्णतेनं ऊन कडाडलं. ढग आलेले होते आणि पंखात काय हवाच मारित नव्हतं काही. आणि त्या ठिकाणी सगळं गरमत होतं महाराज. आणि गरमत असताना आमच्या पार्वतीला उकाडा होत होता. उकाडा आणि उकाडा होत असणारा पार्वतीनं विचार केला की आता आपण स्नान करूया बरं का. आणि म्हणून स्नानाला असणारी पार्वती आली. न्हाणीमध्ये बसलेली असताना आमच्या पार्वतीनं असणार दगड घेतला. दगड त्याला चिपलंग, अंग घासण्यासाठी चिपलंग, वजरी वजरी आणि ते घेऊन असणार मळ काढायला सुरुवात केली. आणि जसं उन्हाळा असल्यामुळे उकाडा असल्यामुळं अंगावरचा मळ जास्त निघत होता महाराज. आणि जास्त निघणाऱ्या मळापासून आणि मग त्या ठिकाणी मळ काढत असताना पार्वतीनं मळ काढला. आणि मळ काढून मनामध्ये विचार केला की जसं शिवाचा असणारा पुत्र प्राप्त झाला तसा मीही असणारा पुत्र प्राप्त करते बरं का, निर्माण करते. आणि मग आमच्या पार्वतीनं आणि त्या चिखलाचा जो चिखल निघाला होता, चिखल अंगाचा, त्याचा असणारा पुतळा तयार केला. एक हात केले, पाय केले, गळा केला आणि शेवटी मुंडकं निर्माण केलं. आणि जसं मुंडकं निर्माण केलं तसं ते असणारा मुलगा उत्पन्न झाला. जसा मुलगा उत्पन्न झाला तसं आमच्या पार्वतीने सांगितलं, हे बाळा, हे बाळा इकडे. त्या मुलानं असणारा साष्टांग नमस्कार केला पार्वतीला. आणि साष्टांग नमस्कार करून माता पार्वतीच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी विचारलं, बोल माते, कोणतं काम आहे आणि माझं नाव काय? त्यावेळेस पार्वतीने सांगितलं, तुझं नाव नंतर मी तुला सांगेल, पण एक कर, मी आंघोळ करायला लागले, स्नान करायला लागले, परपुरुष घरामध्ये कोणी आलं नाही पाहिजे बघ, तिथं थांब. आणि मग दरवाजामध्ये असणारा आमच्या गणपतीला या मुलाला ठेवलं. मळाचा बनवलेला मुलगा. आणि त्या दरवाजामध्ये ठेवलं. दरवाजामध्ये उभा राहिल्याच्या नंतर त्यांनी विचार केला की बाबा रे, या नगरीमध्ये असणारे लोक फारच अवघड आहेत. आणि मग जर समजा एखाद्या वेळेस कोणी जर भांडण केलं माझ्यासोबत तर मनात विचार आला. आणि त्या मुलांना असणारा एक सोटा हातामध्ये घेतला. झोपणाऱ्याला नाही हाणणार बरं का, सावकाश झोपा, सावकाश डोळे लावा, तुम्हाला नाही. सोटा हातात घेतला आणि दरवाजामध्ये थांबला मुलगा. इकडे आई असणारी आतमध्ये स्नान करत होती आणि मुलगा थांबलेला होता. असं अवधीमध्ये आमचे भगवान शिव आणि त्या ठिकाणी घरी यायला लागले. दरवाजामध्ये आले आणि सांगितलं, हे मुला, हे बाळा, सरक बाजूला. त्यांनी परत हात लावला
आणि सांगितलं सरक बाजूला. म्हणजे कोण आहात तुम्ही? शंकरानं सांगितलं माझी आणि तुझी ओळख नाही का? याने सांगितलं मी कोणाला ओळखत नाही, हे माझं घर आहे. तुम्ही कोण आहात सांगा. शंकरानं सांगितलं हे माझं घर आहे, तुझं नाही, माझं आहे. याने सांगितलं नाही नाही, हे माझं घर आहे, माझ्या आईच्या परवानगीशिवाय तुम्हाला आतमध्ये जाऊ देणार नाही. चला बाहेर व्हा. शंकराने सांगितलं सरक बाजूला. बस झालं, सरक बाजूला. आमच्या त्या मुलानं सांगितलं याद राखा माझ्या हातात सोटा आहे बरं का, नीट माघारी जा आणि सोट्याचा प्रसाद खायचा असला तर समोर या. त्या मुलानं शंकराला म्हटल्याबरोबर शंकराने विचार केला आणि थोडं मागं सरकले आणि विष्णू परमात्मा ब्रह्मदेवाला त्यांना बोलून घेतलं. आमच्या विष्णू परमात्मा सोबत या मुलाचं युद्ध झालं. त्या विष्णू परमात्माला सुद्धा सोट्याचा प्रसाद खावा लागला. पराभूत झाले विष्णू परमात्मा. ब्रह्मदेव पराभूत झाला. घनघोर युद्ध झालं आणि शेवटी शिवाच्या तळपायाच्या मस्तकाला गेली शंकराची. जसा हातामध्ये त्रिशूळ होता तसा वर फेकला, एका बाजूला धरला आणि सोडला महाराज. जुई 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 करत निघाला. जसा निघाला तसं त्या मुलाचं असणारं मुंडकं उडवलं. धाडकन जमिनीवर पडला तो मुलगा असणारा. जसा धाडकन जमिनीवर पडलं मुंडकं तसं सगळीकडे हाहाकार माजला. जी पार्वती आंघोळ माग करत होती तिनं अंतर्दृष्टीनं जाणलं की माझ्या मुलाचा प्राण गेला, मुंडकं उडवलं. त्याच ठिकाणी असणारं पार्वतीनं अकराळ विकराळ रूप धारण केलं. अंगावर रोमांच उभे राहिले, लाल जर्द डोळे झाले, आपल्या केसांच्या जटा सोडल्या आणि टरकाळी फोडायला सुरुवात केली. पार्वतीनं आपल्या शरीरापासून एक एक असणारी शक्ती बाहेर काढली. वैष्णवी, वाराही, चामुंडा, ब्राह्मी, माहेश्वरी आणि अशा पद्धतीनं शंकिनी डंकिनी आणि सांगितलं जा युद्ध करा देव लोकांसोबत. हजारो रुजांचा करकराट व्हायला लागला. सागराचं पाणी आमच्या आणि कढई सारखं, जसं कढई हल्ल्यावर पाणी लाटा मारतं त्या पद्धतीनं सगळ्या पृथ्वी तलावरचं पाणी आणि डळमळ करायला लागले. आता ही पृथ्वी रस्ता तळाला जाते की काय वाटायले. आणि अशामध्ये विष्णू परमात्माने ब्रह्मदेवानं पार्वती जवळ आले आणि सांगितलं हे माते तुमचा माया प्रणय आवरा, माया प्रणय आवरा, माया प्रणय आवरा. माते माया प्रणय आवर आणि आमच्यावर कृपा कर. भवानी कृपा कीजिए, आंचल में छुपा दीजिए. भवानी कृपा कीजिए, माँ भवानी कृपा कीजिए, माँ भवानी कृपा कीजिए.
कृपा कीजिए। सिंहासन पे मैंने तुमको बिठाया है, कलकों के सिंहासन पे मैंने तुमको बिठाया है। इस मन के मंदिर में तेरा धाम बनाया है, इसमें आके रहा कीजिए, इसमें आके रहा कीजिए। मेरे सामने आए ना, जब तेरा भजन करूं माया से सताए ना। जब पाप कर्म मैया मेरे सामने आए ना, जब तेरा भजन करूं माया से सताए ना। सच्ची भक्ति का वर कीजिए, सच्ची भक्ति का वर कीजिए। माँ भवानी कृपा कीजिए, माँ भवानी कृपा कीजिए, माँ भवानी कृपा कीजिए। सांगितलं महाराज, आंचल में छुपा लीजिए। आणि आमचा देव लोकांनी असणारे धावा केला आणि धावा करून आमच्या पार्वतीला मनविण्याचा प्रयत्न केला महाराज। त्यावेळेला थोडीशी पार्वती जाग्यावर आली आणि सांगितलं, जर मला थांबवायचं असेल, मायाप्रभू जर थांबवायचं असेल तर त्या मुलाला जिवंत करा, त्याला गणाध्यक्ष पद द्या, सगळ्यांच्या अगोदरची असणारी पूजा त्याला मान द्या, 64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती त्याला बनवा, तर मी थांबेल, अन्यथा थांबणार नाही। आणि मग त्यावेळेला विष्णू परमात्मा आणि ब्रह्मदेवानं, ठीक आहे माते, तुम्ही म्हणाल तसं होईल आणि त्याच पद्धतीने आम्ही करू, आणि असं सांगायला सुरुवात केली। त्यावेळेस क्रोधावलेल्या पार्वतीचा असणारा अहंकार, क्रोध आणि कमी होत 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 थांबला। इकडं शंकराने आणि विष्णू परमात्माला पाठवलं, म्हणजे जा या डोनवाडी शिवक्षेत्राच्या बाहेर जा आणि जो काही तुम्हाला प्राणी दिसेल
त्याचं मुंडकं असणार छाटून आणा. माझा ब्रह्मदेव त्या ठिकाणी अमृत संजीवनीचा उच्चार केला आणि जसा अमृत संजीवनीचा उच्चार केला तस आणि तो मुलगा हातपाय हलवू जो काही लागला, जो काही हातपाय हलवू लागला तो असणारा ताडकन उभा राहिला आणि ताडकन उभा राहून नृत्य करायला लागला. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया.
शांत चित्तानं बसा आणि अशा पद्धतीनं माझ्या बनवाडी शिवक्षेत्रामध्ये आणि सर 2 मिनिटं माझ्या गणरायाचं असणारं आगमन झालं. गणरायाचा माझा जन्म झाला आणि असा हा जन्म सादर करत असताना जरा बाजूला आमच्यातलं असणारी उत्स्फूर्तता, आमच्यातली असणारी भक्ती आणि आमच्यातलं असणार उत्तेजितता आणि या ठिकाणी भक्ती रूपानं बरसल्या गेली आणि त्याचं फळ म्हणजे पहिलं गणपती आणि तो उत्पन्न झाला, या ठिकाणी प्रादुर्भूत झाला. आणि असा हा गणपती प्रादुर्भूत करत असताना सज्जनो शांत राहा, शांत राहा, बरोबर नका करू. असा हा गणपती आणि त्याचं चारित्र्य बदलत असताना नवीन तुमच्या गावामध्ये असणारी नवीन शिवकथा आहे, पहिलं वर्ष आहे आणि त्यामुळे लवकर काय करावं माहित नसतं. वेळच्या वेळेला काय काय करावं त्याची माहिती होत नाही. आज गणपतीचा जन्म करत असताना आमचे चॉकलेट कमी पडलेत आणि ज्यांना शिवभक्तीबद्दल, शिवकथेबद्दल आणि गणपतीच्या भक्तीबद्दल खरोखरच आस्था असेल, मनातून प्रेमानं पंचमुखी महादेवासमोर बसल्यामुळं त्या लोकांना एवढंच मला सांगायचंय की याच्याही पेक्षा तुम्हाला पुढच्या वर्षी जास्त प्रमाणात मिळेल. हेच असणारे चॉकलेट चौपटीनं तुम्हाला मिळतील आणि याच्याही पेक्षा ज्ञान सुद्धा चौपटीनं तुम्हाला प्राप्त होत चालेल. यदा कदाचित तुम्हाला वाटलं असेल की महाराजांनी कमी फेकले, आमच्याकडे नाही फेकले, त्यांच्याकडे गेले, यांच्याकडे आले, असा तुझा भाव पहिलेपासून मी माझ्या मनामध्ये कधी करत नाही. तसं डोणवाडी शिवक्षेत्राचे सर्वच जण मला मनापासून मानतात. बऱ्याच दिवसापासून माझा स्वभाव, राहणं, बोलणं. सज्जनो, जो काही जन्म मला वडिलांनी दिला तो केवळ धर्म प्रसारासाठी मी आजपर्यंत वापरला आणि म्हणून या धर्म प्रसारामध्ये आम्ही कधी एकमेकांना खालीवर सुद्धा बोललो. इतर जो भजनी मंडळ असणार आम्ही आणि वेगवेगळा आनंद या ठिकाणी घेतला आम्ही, पण हाच असणारा जो कथेचा जो भाग आहे तर आजच्या नंतर आणि या कथेचा असणारा उद्या शेवट होणार आहे आणि म्हणून जो काही आनंद आहे तो म्हणजे फक्त आजच्या रात्रीचा आहे. यही रात अंतिम, यही रात भारी, यही रात अंतिम, यही रात भारी, बस एक रात की है कहानी ये सारी, बस एक रात की है कहानी ये सारी, यही रात अंतिम, यही रात भारी, यही रात अंतिम, यही रात भारी, यही रात अंतिम, यही रात भारी, बस एक रात की है कहानी ये सारी, यही रात अंतिम, यही रात भारी. आणि म्हणून आजची असणारी रात्र शेवट उद्या या माझ्या शिवकथेची असणारी सांगता होणार आहे आणि सांगत असताना कथेचं आणि विवेचन करत असताना त्यामधून ज्ञानप्रबोध तुम्हाला प्राप्त आतापर्यंत होत गेला.
आणि उद्याचा या कथेचा अंतिम दिवस राहणार आहे. जी काही वाणीमधून सद्गुरूच्या बुद्धीनं तुम्हाला प्राप्त होईल आणि ते प्राप्त करून घेत राहायचं ना. कारण का आम्ही आज इथं तर उद्या तिथं राहणारे माणसं आहेत. आम्ही एका ठिकाणी राहणारे माणसं नाहीत. आज इथं तर उद्या तिथं. हे माझं मंडळ जे काय आहे तर काही दिवस काही वेळ तुमच्या गावात राहतं. आणि म्हणून हम परदेसी